नंदकिशोर बुवा. ओंकारजी हे L&T पॉवर मध्ये त्यांचा बॅकग्राऊंड राहिलेला आहे आणि त्यांचं जर एकूण करिअर पाहिलं तर खूप भारी त्यांचं करिअर आहे. इन जनरल मी त्यांचा डिटेलिंग देतो. त्यांनी 8 वर्ष कोर इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स घेतला. L&T पॉवर नावाची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 4 वर्ष UGC मध्ये असिस्टंट प्रोफेसर राहिले. त्याच्या बरोबरीनं आता सध्या फुल टाइम रिसर्च स्कॉलर आहेत IIT बॉम्बे मध्ये, जे मी आपल्या सगळ्यांना आपल्या मेसेजमध्ये टाकलं होतं, अंडर सीटारा. यांचा आत्ताचे जे मेजर काम आहे ते सस्टेनेबल रुरल मिनी ग्रिड्स अँड मॉडर्न एनर्जी ऍक्सेस याच्यावरती चालतं. या सगळ्यामध्ये आज ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सस्टेनेबल एनर्जीज, रिन्युएबल एनर्जीज याच्यामध्ये जे काही काम चालणार आहे त्याच्यामध्ये काय काय असू शकतं, भविष्य त्याच्यातलं काय आहे, या सगळ्या संदर्भात ते बोलणार. सो मी रिक्वेस्ट करेन ओंकारजींना की ओव्हर टू यू, तुम्ही हा सेशन डिटेलिंग करावं आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि अजून ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी सांगाव्या सगळ्या स्टुडंट्सना. थँक्स सूरज. पहिल्यांदा तर या सेशनसाठी मला इन्व्हाइट केल्याबद्दल फार थँक्स, धन्यवाद. कारण या सगळ्या बाकीच्या बिझी शेड्यूल मधनं नंतरच्या पिढीशी बोलायचा चान्स खूप कमी मिळतो आणि माझा जो काही आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे इलेक्ट्रिकल मधला तो बऱ्याच वेळा इंडिव्हिज्युअली बरेच लोक अप्रोच करतात ज्यांना माहिती असतं ते की काय करता येईल किंवा काय नाही, पण एकाच वेळी माझाही पहिलाच प्रसंग आहे. मी आता बघतोय साधारण 60 पेक्षा जास्त लोक जॉईन झाले आहेत सो त्यांच्याशी बोलण्याचं. सो त्याबद्दल पहिल्यांदा तर धन्यवाद. सो मी काय केलंय की जो वेळ मला देण्यात आलाय त्याप्रमाणे हा सेशन मी साधारण 3 भागांमध्ये डिवाइड करतो जेणेकरून छान आपल्याला बोलता येईल आणि त्याच्यानंतर सुद्धा मग काही क्वेश्चन आन्सर्स असतील तर आपल्याला जर काही बोलायचं तर बोलता येईल. आणि इव्हन बियॉन्ड दिस सेशन, म्हणजे हा सेशन झाल्यानंतर सुद्धा माझा नंबर तुमच्याकडे आहे. सो इंडिव्हिज्युअली मला जेव्हा केव्हा शक्य आहे त्यावेळेला तुम्ही माझा नंबरही शेअर केला तरी लोकांना काही हरकत नाही. आय कीप ऑन डुईंग दिस. सो जर कोणाला इंडिव्हिज्युअली काही शंका असतील तर ते मला अप्रोच करू शकतील. सो मी जसं म्हणलं की 3 भागामध्ये हा मी डिवाइड करतो, 3 पार्ट करतो याचे. की एकतर पहिला मुद्दा की वाय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जो आपला मूळचा आजचा कोर भाग आहे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग का घ्यावं, म्हणजे इतक्या सगळ्या इलेक्ट्रिक ब्रांचेस असताना इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग का. त्याच्यानंतर समजा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जेव्हा आपण ऍडमिशन घेऊ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला तर साधारण इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी म्हणून त्याची लाईफ कशी असते, मग त्याच्यामध्ये मी थोडासा आता मला वाटते बरेचसे जे जॉईन केलेले विद्यार्थी आहेत ते 11वीचे किंवा 12वीचे असतील. सो 12वीचा जो आपण सिलेबस शिकतो त्यातला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला कुठला कोर पार्ट उपयोगाला येतो. सो एक सिग्नल मिळतो बऱ्याच वेळा आपल्याला की आपण म्हणतो ना की आपण काय चूज करावं, कुठली ब्रँच चूज करावी. तर मी ते पण सांगेन की तुम्हाला जर हे विषय हा पार्ट जर आवडत असेल तर नक्की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जावा. आणि तिसरा जो पार्ट आहे की इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यानंतर प्रोफेशनल करिअर मध्ये गेल्यानंतर सध्या काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा पुढे रिसर्चच्या सुद्धा काय करिअर आहेत. आणि मी फक्त भारताबद्दल बोलणार नाही कारण फॉर्च्युनेटली आपलं जसं बोलणं झालं होतं त्यानुसार IIT मध्ये असल्यामुळं माझा ग्लोबल इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आणि इन जनरल एनर्जी रिसर्च मध्ये थोडासा कनेक्ट चांगला झाला आणि त्याच्यावरनं पण मला असं जाणवतंय की कुठं सध्या स्कोप आहे. संकुचित विचार न करता आपण जग फार जवळ आलंय त्यामुळं अगदी फक्त आपल्या राज्याचा किंवा आपल्या देशाचा विचार न करता अगदी ग्लोबल लेवलवर सुद्धा आपल्या करिअरचा विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. आपल्याला स्वतःला जर आपण फक्त बाउंड्री घालून घेतल्या तर बऱ्याच वेळा आपलं करिअर थांबतं असं माझा अनुभव आहे. तर मी सुरुवात पहिल्यांदा करतो की व्हाय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, म्हणजे अगदी समजावून सांगतो की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये काय असतं. बघा 12वीला असताना 4 विषय साधारण आपण 2 ग्रुपमध्ये ते डिवाइड करतो की PCM आणि PCB, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, आणि बऱ्याच जणांचे दोन्ही ग्रुप असतात. म्हणजे मी ते पण सांगतो की माझे दोन्ही होते. आणि मी आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल फार बोलतोय पण मला स्वतःला डॉक्टर व्हायचं होतं. म्हणजे मी हे पण सांगतो की माझा बायोलॉजीकडे एवढं खूप फार होतं, पण अनफॉर्च्युनेटली नाही मेडिकलला ऍडमिशन मिळाली. मग म्हणजे मी हे यासाठी सांगतोय की बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी गोष्ट ठरवलेली असते पण आपल्याला ती नाही मिळत, तर मग त्याच्या पुढं
डिसिजन म्हणून आपण काय घ्यायचं, आणि मी तो कसा घेतला की एकतर मेडिकलला जायचं होतं, नाही मिळाली, मग इंजिनिअरिंग मध्ये मग कुठली ब्रँच आपल्याला चूज करता येईल किंवा आपला ओढा कुठं दिसतोय. तर साधारण फिजिक्स मध्ये जे इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे जो बॅटरी एनर्जी स्टोरेजचा जो फंडामेंटल पार्ट आहे तो म्हणा, किंवा इन जनरल फिजिक्स, हे बघा जगात म्हणजे मी हे पण सांगतो आता की जगात फंडामेंटल सायन्सेसवरच सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस अवलंबून आहेत. म्हणजे अगदी बायोलॉजीवर सुद्धा, कारण बायोमेडिकल इंजिनिअरिंग नावाची वेगळी ब्रांच आहे, तुम्ही कधीतरी ऐकली असेल. सो जगातल्या सगळ्या इंजिनिअरिंग ब्रांचेस या तुम्ही तिन्ही चारही जे मॅथमॅटिक्स तर आहेच फंडामेंटल सगळ्याचा, तो सगळीकडेच लागतो, पण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही प्युअर सायन्सेस ज्याला आपण म्हणतो, की जे मूळ सायन्स आहे, त्याच्यामध्ये सगळ्या ब्रांचेस तुम्ही बसू शकता. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो कोअर पार्ट आहे तो साधारण फिजिक्स, म्हणूनच तुम्हाला जाणवत असेल की एक करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा सुद्धा एक चॅप्टर असतो बऱ्याच वेळा 12वीला सिलेबसला. तर तो एक फार फंडामेंटल पार्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, ज्याच्यामध्ये तुम्ही रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कपॅसिटन्स आणि इलेक्ट्रॉन्स आणि या सगळ्या बद्दल शिकता. तर दॅट इज अ व्हेरी बेसिक पार्ट म्हणजे तो. आणि केमिस्ट्री मधला इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे आणि केमिस्ट्री आणि केमिकल हे सुद्धा बऱ्याच वेळा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये महत्वाचं आहे, मटेरियल सायन्स महत्वाचं आहे. सो आपण आता सध्या बोलताना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय म्हणून बाकीच्या फार ब्रांचेस मध्ये मी हात घालत नाही, पण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जेव्हा प्रोफेशनल करिअर सुरू कराल त्यावेळी काही ना काही प्रसंगानं तुम्हाला बऱ्याच बाकीच्या इंजिनिअरिंग ब्रांचेसची पण मदत घ्यावी लागते, तिथल्या नॉलेजचं पण तुम्हाला ते पण नॉलेज तुम्हाला घ्यावं लागतं, स्पेशली जेव्हा तुम्ही प्रोफेशनल करिअर सुरू करता तेव्हा. सो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच का चूज करावी, म्हणजे मी आता असं उदाहरण घेतो की समजा तुमच्या समोर 2 ते 3 ब्रांचेसचा जर ऑप्शन असेल तर लोक म्हणतात की का म्हणजे इलेक्ट्रिकल, याचा काय USP नावाचा एक प्रकार असतो ज्याला युनिक सेलिंग प्रॉडक्ट म्हणतात, की हेच का घ्यावं किंवा हीच ब्रँच का चूज करावी. तर सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की करिअर अपॉर्च्युनिटीज, म्हणजे मी इथूनच सुरुवात करतो की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही अशी वन ऑफ दोज रेअर ब्रँच आहे की ज्याच्या करिअर अपॉर्च्युनिटीज अक्रॉस द सेक्टर आहेत. अक्रॉस द सेक्टर म्हणजे कशा, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागू शकतो, तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला रिसर्चच्याही संधी आहेत. असं या तिन्ही प्रकारामध्ये कनेक्ट करणारी जी ब्रँच आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा प्रकार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ह्या ज्या ब्रांचेस आपण आपल्या राज्यस्तरावरच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये बघतो, तर त्या सगळ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचाच पार्ट आहेत. सो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सध्या म्हणजे मी आता सध्या IIT बॉम्बेमध्ये आहे, तुम्ही IIT बॉम्बेची जर वेबसाईट ओपन केली तर तुम्हाला तिथं कुठेही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशी इव्हन बीटेकला पण ब्रांच दिसत नाही. त्याचं कारण आहे की त्या सगळ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचाच पार्ट आहेत, फक्त व्होल्टेज लेवलच्या डिफरन्सेसमुळे. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्येच मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स किंवा VLSI किंवा तुमचं कम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे पार्ट असतात. सो इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन ह्या ज्या ब्रांचेस आहेत याचा वेगळा एक्झिस्टन्स फक्त ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीनं इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आहे आपल्या राज्यस्तरावरच्या. काही नवीन IITs मध्ये आता इलेक्ट्रॉनिक्स नावाची ब्रँच त्यांनी सुरू केली आहे, फक्त वेगळा एक रिसर्च करण्यासाठी. पण जुन्या जर सगळ्या तुम्ही IIT बघितल्या तर त्याच्यामध्ये देयर इज ओनली वन ब्रांच विच इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हा म्हणजे त्यामुळं मी जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय तेव्हा मी थोड्याफार अनुषंगानं मी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बद्दल पण बोलतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. माझी जी डिग्री आहे ती प्युअर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आहे आणि ती सुद्धा नाही आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की तुम्ही जरी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला गेला तरी बऱ्याच वेळा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचे सब्जेक्ट शिकावे लागतात. आणि हा फरक आहे की बाकी बऱ्याचशा ब्रांचेसमध्ये जर तुम्ही गेला, म्हणजे तुम्ही फार स्पेशलाइज जर ब्रँच एखादी घेतली जसं की इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, तिथं इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट तुम्हाला फार कमी असतील. पण बिईंग इलेक्ट्रिकल इंजिनियर जर तुम्ही इलेक्ट्रिकलला ऍडमिशन घेतली तर या बऱ्याचशा इतर सब अलाइड ज्या ब्रांचेस आहेत त्याचं पण नॉलेज तुम्हाला मिळतं. आणि इन जनरल हे बघा, कारण आता तुम्ही अगदी करिअरची सुरुवात करताय म्हणून तुम्हाला सांगतो की घेतलेलं ज्ञान वाया जात नाही. त्यामुळं तुम्हाला इंजिनिअरिंगला
ऍडमिशन घेताना जर कोणी हा सल्ला देत असेल की अरे इलेक्ट्रिकल थोडीशी म्हणजे इथं सांगायला हरकत नाही, थोडी बदनाम असलेली ब्रँच आहे, कारण बरेचसे लोक या ब्रँचची भीती घालतात की इलेक्ट्रिकल खूप अवघड असतं, सब्जेक्ट सुटत नाहीत, लोक नापास होतात, आणि हा सगळा प्रकार आपल्या अभ्यासावर अवलंबून असतो. त्याच्यामुळं काही अवघड ब्रँच नाही आहे. आणि मी तर म्हणतो की नवीन अगदी सुरुवात शिकायला करतो आपण, अशातला काही भाग नाहीये. आपण पाया याचा जो आहे तो मी पुन्हा एकदा रेफरन्स घेतो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा, इथून म्हणजे सुरू केलेला असतो आपण शिकायला. त्याच्यामुळं आणि त्यातलाच बराचसा भाग मग थोडासा ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये जाऊन आपल्याला पुढे शिकावा लागतो. आणि करिअरच्या दृष्टीने सुद्धा आता भारताची जरी परिस्थिती बघितली, कारण मी मगाशी जॉब आणि या